Hello dear students, let us continue the exercise that we were discussing in previous lecture. In the previous lecture, we have studied question 5th. Of that, the first question we have already discussed, that is merits of Whittaker's system of classification. In that, I have also explained about the demerits also. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, सो तो देखील पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. आता गिव्ह आन्सर्स मधला जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण बघूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं मॅच द पेयर्स वगैरे हा पार्ट जो इझी आहे तो आपण नाही बघणार आहोत, तो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता त्याचे आन्सर्स. आता इथे बघा, राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस हा जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, तर तिथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये व्हायरसेसच्या ज्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला ॲज इट इज लिहायच्या आहेत. म्हणजेच व्हायरसेस लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या बाउंड्री लाईनवरती असतात. त्यांना स्वतःचं जेनेटिक मटेरियल हे नसतं, ते होस्ट जे असतात त्यांच्या जेनेटिक मटेरियल यूज करतात, मग त्यांचे प्रोटीन्स यूज करून स्वतःचे रेप्लिका फॉर्म करतात. हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला व्हायरसेसचे सांगितलेले आहेत ते ॲज इट इज तुम्हाला लिहायचे आहेत. सो तो पार्ट देखील मी इथं मेन्शन करत नाही. आता नेक्स्ट जो आहे एक्सप्लेन न्यूट्रिशन इन फंगस, हा जो प्रश्न आहे तो मात्र तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डिटेल सांगितलेला नाही, सो तो आपण इथे डिस्कस करूया. बघा, जसं की आपण शिकलो फंगस जे असतात ते सॅप्रोफाइट्स असतात. व्हॉट आर सॅप्रोफाइट्स? सॅप्रोफाइट्स आर दोज ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजणारे जे सबस्टन्सेस असतात त्यांच्यावरती हे फंगस ग्रो होतात, बरोबर. आता हे एक्झॅक्टली ग्रो होतात म्हणजे कशा पद्धतीनं ह्या डेड मॅटरपासून त्यांचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतात तो पार्ट आपण बघूयात. इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला आवडेल नक्कीच. बघा स्टुडंट्स, जेव्हा फंगस कोणत्याही सरफेसवरती अटॅच होतात तेव्हा त्या सरफेसवरती असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यावरती ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रीट करतात. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स त्यांचा रोल काय असतो, तर जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं काम हे ह्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं असतं. बघा, नॉर्मली जेव्हा आता आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण म्हणतो ना न्यूट्रिशनची जी प्रोसेस आहे तेव्हा काय होतं बघा, आपण आधी फूड कन्झ्युम करतो आणि मग आपल्या बॉडीमध्ये असणारे जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, ते त्या फूडचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करतात इनसाइड आवर बॉडी, बरोबर. आधी आपण खाताना नॉर्मल अन्न खातो आणि मग त्याचं पचन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर होतं. इन केस ऑफ फंगस त्याच्या अपोजिट होतं. फंगस काय करतात, ज्या सबस्टन्सपासून न्यूट्रिशन मिळवायचं आहे त्या सबस्टन्सवरती आधी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करतात, तिथं त्यांचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करतात आणि मग तो सबस्टन्स युटिलाइज करतात फॉर देअर न्यूट्रिशन. असं त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन तुम्ही फंगसचं सांगू शकता. मग आता इथे तुम्ही काय सांगणार, फंगस और दे रिलीज डायजेस्टिव्ह एन्झाईम्स on surfaces of matter and then convert them into simpler forms. And then utilize them. हा आला मोड ऑफ न्यूट्रिशन इन फंगस. हे लक्षात आलं, यासाठी यांना आपण सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. हे झालं फंगसमधलं न्यूट्रिशन. आता नेक्स्ट जो डी क्वेश्चन आहे, विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. याच्यामध्ये तुम्ही बॅक्टेरियाची जी नेम्स दिलेली आहेत तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, जी 5-6 बॅक्टेरियाची नावं आहेत ती तिथं तुम्ही मेन्शन करायची आहेत. किंगडम मोनेरामध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत ना, लॅक्टोबॅसिलाई आहे, स्ट्रेप्टोकोकस आहेत, सो ती नेम्स तुम्हाला इथे पूर्णपणे मेन्शन करायची आहेत आणि ती तुम्हाला पाठच करावी लागणार आहेत, त्याला ऑप्शन नाही. सो हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मोनेरामधलं त्याचं आन्सर झालं. आता जो मेन कन्फ्युजिंग प्रश्न आहे दॅट इज हू एम आय, तिथं बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं. सो आता तो आपण डिस्कस करूया.
याच्यामध्ये बघा फर्स्ट जो आहे, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, सेल ऑर्गॅनलीज अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरेचदा स्टुडंट्सना इथं वाटतं आपण मोनेरामधले एक्झाम्पल्स लिहू शकतो. येस, मोनेरामध्ये देखील ट्रू न्यूक्लियस, सेल ऑर्गॅनलीज हे प्रेझेंट नसतात, बट मोनेरामध्ये असणारे जे बॅक्टेरियाज आहेत त्यांच्यामध्ये हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मात्र प्रेझेंट असतं. बरोबर. मग आपल्याला असं कोण हवं आहे की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस पण नाही, ऑर्गॅनलीज पण नाहीत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन पण नाही. सो असे ऑर्गॅनिझम्स आहेत व्हायरसेस, आणि म्हणून याचा आन्सर तुम्ही व्हायरसेस लिहाल. नाव नेक्स्ट, आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज. आता इथं तुमचं आन्सर हे व्हॅरी होऊ शकतं. काही जण म्हणाल प्रोकॅरिओट्स, नुसते तुम्ही प्रोकॅरिओट्स जरी म्हटलं, यूकॅरिओट्स जरी म्हटलं तरी तुमचं आन्सर हे करेक्ट असणार. त्या यूकॅरिओट्समध्ये असणारे प्रोटिस्टा, फंगस, प्लांट्स, ॲनिमल्स हे सगळेच जे किंगडम्स म्हणू आपण आहेत त्या सगळ्यांमध्ये न्यूक्लियस आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज हे प्रेझेंट असतात. सो इथं तुमचं आन्सर आयदर यूकॅरिओट्स येईल, ऑल यूकॅरिओट्स असं तुम्ही म्हणू शकता, किंवा स्पेसिफिकली प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी ज्याला तुम्ही म्हणता फंगी, त्यानंतर प्लांटी आणि ॲनिमालिया, या सगळ्यांचा समावेश यांच्यामध्ये होतो. आता आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, इथे म्हटलं की तुमचा सर्टनली येणार फंगस. ॲक्च्युली काही बॅक्टेरिया पण असतात जे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरती ग्रो होतात. इथे आपण म्हणणार आहोत फंगस, फंगी अँड बॅक्टेरिया. आता आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. नॉर्मली जे मोनेरा आणि काही प्रोटिस्टामधले ऑर्गॅनिझम्स हे सेल डिव्हिजन थ्रू रिप्रोड्यूस करतात, आणि म्हणून इथे तुमचा आन्सर येईल मोनेरा अँड प्रोटिस्टा. सम प्रोटिस्टा म्हणूत आपण, सम प्रोटिस्ट. सगळेच प्रोटिस्ट्स हे सेल डिव्हिजन थ्रू रिप्रोड्यूस करत नाहीत, आणि म्हणून मोनेरामध्ये मात्र सगळ्यांचं डिव्हिजन हे नॉर्मली सेल डिव्हिजन थ्रूच होतं. आता आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका. रेप्लिका म्हणजे स्वतःसारखेच दुसरे एकदम सिमिलर असणारे ऑर्गॅनिझम्स. मग इथे देखील तुमचे जे ऑर्गॅनिझम्स येतात ते तुमचे किंगडम मोनेरामधले येतात. व्हायरसेस पण तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. मोनेरा, प्रोटिस्टा आणि इथे व्हायरसेस पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके. आता लास्ट आहे आय एम ग्रीन बट आय डोंट हॅव ऑर्गन्स. ग्रीन कलरची आहे बट कोणतेही ऑर्गॅनलीज याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनलीज म्हणता येणार नाही, ऑर्गन्स आपण म्हणू शकतो, कारण ऑर्गन्स वेगळे आणि ऑर्गॅनलीज हे वेगळे असतात. ऑर्गन्स म्हणजे आपले बॉडी पार्टसारखे आणि ऑर्गॅनलीज म्हणजे सेलचे डिफरंट कंपोनंट्स. सो इथे ग्रीन कलरचे आहे बट ऑर्गन्स नाहीत असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते येतात अल्गी अँड युग्लिना. ओके. सो हे झाले आपले हू ॲम आय या क्वेश्चनचे आन्सर्स. आता ह्याच्या पुढचा पार्ट बघूया. आता बघा नेक्स्ट जो आपला डिस्कस करायचा क्वेश्चन आहे तो आहे ड्रॉ डायग्रॅम्स, आणि याच्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरियोफाज, पॅरामिशियम आणि डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया असे विचारलेलं आहे. आता डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरियाचे जेव्हा डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार आहात तर तुमच्या पेज नंबर 2 वरती टेक्स्टबुकच्या जे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज दिलेले आहेत त्यांच्या डायग्रॅम्स तिथे तुम्ही काढणार आहात. ते इझी आहेत, टेक्स्टबुकमधल्या ॲज इट इज तुम्हाला काढायचे आहे. तिथं काही नावं देणं एक्सपेक्टेड नाही. नावं म्हणजे पार्ट्सना नावं नाही. डायग्रॅम काढून तुम्ही त्या ऑर्गॅनिझमचं नाव त्याच्या खाली लिहिलं तरी सफिशियंट आहे. सो तो पार्ट आपण इथे नाही घेत आहोत. आपण 2 इथं डायग्रॅम ड्रॉ करणार आहोत, एक म्हणजे पॅरामिशियम आणि दुसरा म्हणजे बॅक्टेरियोफाज. आता मुद्दामून मी ते डायग्रॅम्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवते की कशा पद्धतीनं इझिली तुम्हाला डायग्रॅम्स काढता येतील. सो बघा आता पॅरामिशियमचे डायग्रॅम जेव्हा आपण ड्रॉ करतोय, पहिल्यांदा
असा शेप तुम्ही ड्रॉ करून घ्याल. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा आपण डायग्रॅम काढत असतो ना, तर तेव्हा कधीही गिरवायचं नसतं डायग्रॅम काढताना. बघा एक सलग, म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की अशी 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 डायग्रॅम काढू, बट त्याच्यामुळे काय होतं, एकतर वेळ खूप जातो आणि दुसरं म्हणजे डायग्रॅम एवढी इम्प्रेसिव्ह अशी वाटत नाही. आधी अशी आउटलाईन काढून घेतली आणि मग थोडंसं फिनिशिंग द्यायला तुम्ही इकडे करेक्शन्स केले तरी चालतात. सो हे झालं पॅरामेशियमची आपली आउटलाईन काढून तयार. आता ह्याच्यात मेन काय दाखवायचं आहे, फक्त आपल्याला सगळ्या बॉडीवरती त्याच्या सिलिया दाखवायचे आहेत. सिलिया म्हणजे काय असतात, तर त्याचे लोकोमोशनचे पार्ट्स असतात, ज्याच्या थ्रू ते लोकोमोशन करतात. मेन हा तुमचा शेपच तुम्हाला ड्रॉ करता येणं गरजेचं आहे आणि कधीही रिपीट करू नका. रिपीट म्हणजेच गिरवू नका डायग्रॅम काढताना. लवकर होते आणि छान दिसते डायग्रॅम काढल्यानंतर, हे लक्षात ठेवा. थोडंसं प्रॅक्टिसनं तुम्हाला हे येत जाईल. सो हे झालं पॅरामेशियमची आउटलाईन काढून. आता याच्यामधले ऑर्गॅनलीज आपल्याला दाखवायचे आहेत. 2-4 ऑर्गॅनलीजची नावं तुम्हाला फुल काढता येतं की नाही, तसं फुल काढायचं साधं. आपल्याला नावं तुम्हाला सांगता आली पाहिजेत ऑर्गॅनलीजची. असं सरळ सरळ फुल जरी काढलं तरी चालतंय. इथे एक दाखवायचं, इथे एक खाली फुल दाखवायचं. ओके, इथं मध्ये एक न्यूक्लियस दाखवायचं त्याचं, इथे व्हॅक्युअल दाखवायचं. आता ह्याचे शेप्स काही ठराविक असे नसतात, तुम्ही कोणत्याही शेपचं दाखवू शकता. मध्येच फूड व्हॅक्युअल दाखवायचे आणि उरलेल्या पार्टमध्ये सगळं सायटोप्लाझम. आलं लक्षात? झाली आपली पॅरामेशियमची डायग्रॅम. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नुसती डायग्रॅम काढून दाखवली, त्याला नावं दिलेली नाहीत आणि म्हणून मी हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता ह्याला नावं देऊया. हे आउटर पार्ट्स, सिलिया, हे त्याचं मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला आपण म्हणू. त्यानंतर हे सायटोप्लाझम. आता याच्यानंतर जे आहे, हां, इथे आपण मगाशी म्हणले हे फूड व्हॅक्युल्स. की ज्याच्यामध्ये ते फूड साठवून ठेवणार. त्यानंतर न्यूक्लियस. एवढे पार्ट्स जरी तुम्ही दाखवले तरी सफिशियंट आहे. मॅक्रो न्यूक्लियस म्हणू शकता तुम्ही त्याला, सेल मेम्ब्रेन झालं. सो एवढी नावं ह्याची सफिशियंट आहेत तुम्हाला. आता हे झालं पॅरामेशियम. पुढचा जो आहे इट इज बॅक्टेरिओफाज. बॅक्टेरिओफाज म्हणजे काय आहे, तर असा व्हायरस की जो बॅक्टेरियाला अटॅक करतो. बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये ग्रो होणारा व्हायरस, त्याला म्हणायचं बॅक्टेरिओफाज. याची देखील डायग्रॅम काढायची एक छोटीशी ट्रिक किंवा एकदम सोपी मेथड तुम्हाला दाखवते. बघा, पहिल्यांदा हा शेप काढून घ्यायचा. ठीक आहे, हे सगळ्यांना येतं. बऱ्याच मुलांना ना प्रॉब्लेम असतो, डायग्रॅम्स तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करता येत नाहीत आणि सायन्समध्ये ॲक्युरेट डायग्रॅम काढणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता याला मी इथे एक रेष काढली, इथे एक रेष काढली. आहे का सोपं? इथंपर्यंत येईल. आता ह्याला आपण 2 ट्रायंगल्समध्ये डिवाईड करू. ठीक आहे, स्टेप्स बघा मी कशा पद्धतीनं काढते डायग्रॅम. आता इथं काय करायचं आपल्याला, जस्ट हे ट्रायंगल्स जोडत जायचे. आहे इझी. आणि परत हां, आता हे लाईन जोडले. आता ह्या लाईनला इथे एक ट्रायंगल जोडायचा, इथे एक जोडायचा, हा एक, हा एक. हा झाला आपला बॅक्टेरिओफाजचं हेड तयार. सोपं आहे. आता त्याचा कॉलर काढताना मध्येच असा छोटा गोल दाखवायचा आणि तिथे एक छोटासा सिलिंड्रिकल शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा, असा सिलिंड्रिकल शेप काढला. ओके, हे त्याचं कॉलरचा पार्ट तयार झाला. आता लेगसारखा पार्ट आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी हे आधी असे काढून घ्या स्ट्रक्चर्स. आता याची जी शीट आहे
इथून बघा हां, हा जो पहिला पार्ट आहे इथून एकसारखे दिसले पाहिजेत तुमचे हे लेग्स. हा जसा इथं काढला आहे तसाच सेम त्याच पद्धतीने इथं दुसरा लेग काढला. आता हा एक झाला. दुसरा लेग जो आपण दाखवतोय तो थोडासा वरती आणि असा घेतला. सेम वेनं इकडच्या बाजूला काढून घेतला आणि ह्याचा अजून एक लेग आपल्याला दाखवायचा आहे इथे एकदम बॅक, तो असा आलेला आहे की नाही सोपा. आता ह्याची नावं देताना हा जो पार्ट आहे ह्याला हेड म्हणा नुसतं. मधला पार्ट हा कॉलर, COLLAR कॉलर. त्यानंतर हा जो आहे इट इज शीद. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा जो इथं वरती दिसतोय ना हा इट इज स्पाइक्स. आणि हे जे आहेत हे टेल फायबर्स. एवढी नावं तुम्ही ह्या व्हायरस बॅक्टेरियोफाजला दिली तरी सफिशियंट आहेत. सो ह्या 2 डायग्रॅम्स थोड्याशा वेगळ्या होत्या, कशा पद्धतीने इझिली काढायच्या हे तुम्हाला मी दाखवलं. आता अजून एक क्वेश्चन तुमचा डिस्कस करायचा राहतो की साईज वाईज तुम्हाला अरेंज करायचं आहे बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे. तर यासाठी तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या प्रत्येकाचे साईजेस दिलेले आहेत बघा, ते साईज तुम्ही रेफर करा आणि त्याप्रमाणे त्या जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या असेंडिंग ऑर्डरप्रमाणे देखील अरेंज करू शकता. तो पार्ट पण एकदम सोपा आहे. जे पार्ट तुम्हाला शोधायला किंवा टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाहीत असेच पार्ट आपण इथे डिस्कस केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती प्रॉब्लेम येऊ नये. जो पार्ट टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज दिलेला आहे तो जस्ट आपण डिस्कस केला. सो आपला हा जो एक्सरसाइजचा पार्ट होता तो इथे कंप्लीट झाला या फर्स्ट चॅप्टरवरचा. आता नेक्स्ट जेव्हा लेक्चर असेल आपलं त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूयात आणि त्याचा एक्सरसाइज बघूयात. ऑलरेडी आपले लेसन्स हे शिकवून झालेले आहेत, पण तुम्ही डिमांड केलेली होती की एक्सरसाइज पण घ्या मॅडम, आणि म्हणून आपण हे एक्सरसाइज डिस्कस करतोय. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.